सांगायचं होतं, कशासाठी इकडे आणलं? मला सांगा, त्यांना संशय आलाय का तुमच्यावर? संशय दुसरं येतं काय हो तिला? सतत संशयच घेत असते माझी बायको. 24 तास संशय घेत असते. मी काय करतोय, कुणाशी बोलतोय, कुठं जातोय, या सगळ्यावर बारीक लक्ष ठेवायचं असतं तिला. कंटाळा आलाय अशा जगण्याचा. त्रास होतोय मला. पण काय करता, सांगता कुणाला? बायको आहे ना. पण असं ते का वागतात? काय त्यांनाच माहिती. असतोय काय कसा स्वभाव, आपण काय बोलणार त्याच्यावर सांगा बरं. लग्न झालं का नाही माझं, त्याच्या दुसऱ्या दिवसापासून माझ्यावर संशय घ्यायला सुरुवात केली. आता माझं दुकान कसलंय सांगा, लेडीज टेलर, बायकच येणार माझ्याकडे. त्यांच्याबरोबर कामाचं बोललेलं सुद्धा आवडत नाही त्यांना. मी गिरायकाशी फोनवरती बोलायला म्हणजे बायका गिरायक माझे, त्यांच्याशी फोनवरती बोलन म्हणून मला फोन सुद्धा वापरून देत नाही. सतत संशय संशय. तुमच्या आणि माझ्याबद्दल तर लय घाण विचार केलाय, लय वाईट बोललाय. आता मला एक सांगा, मी कधी तुमच्याकडे वाईट नजरेने बघितलंय का? नाही हो, मी तर गावकरी म्हणता अगदी तसंच देव माणूस आहे. त्यांनी आता तुमच्याशी नाही वागलं पाहिजे. तुम्हाला कळतंय हो, पण त्यांना कळत नाही ना. कसला राग धरलाय काय माहिती डोक्यात. एकदा रागाच्या भरामध्ये चुलीसमोर बसल्या होत्या. कसला राग आला काय माहिती. जळतं लाकूड काढलं असं. आणि बघा इथं पायावर चटका दिलाय. काय? हवं कसली निष्ठुर बाई आहे. दगडाचं काळीच आहे का काय तिचं? तुमच्यासारखा माझा नवरा असताना तर काळजात पुजला असतं हो त्याला. ते सोडा, तुम्ही इथं का बोलवलं तर मला? ते तुमची बायको ना, तुमची बायको